तर जे स्टुडंट काय म्हणतात बघा, द वर्ल्ड इज full of so colorless people, indifferent people, cruel people, and how can you change those people? बघा, the world is full of colorless people, indifferent people, cruel people, and how can you change those people? तर प्रत्येक व्यक्तीचं आहे, म्हणजे व्यक्तीचं जे नेचर आहे सारखं असतं का? असतं का? नाही. कसं असतं? संवेदनशील किंवा संवेदनशून्य किंवा उदासीन. आणि हे जग जे आहे ते पूर्ण निष्ठांनी किंवा निष्ठुर लोक, जे क्रुएल लोक आहेत, निष्ठुर, कुणाच्यावरती त्यांना दया येत नाही अशी निष्ठुर लोक आहेत. आणि ते निष्ठुर लोक, त्या निष्ठुर लोकांनी किंवा संवेदनशून्य जग किंवा उदासीन लोकांनी हे पूर्ण जग काय आहे भरलेलं आहे. आणि आपण या लोकांना कसं बदलू शकेल हा स्टुडंट्स एक क्वेश्चन विचारतो. मग कृष्णमूर्ती त्याचा आन्सर देतात कशा प्रकारे बघा. कारण का जगामध्ये जीवनासाठी आपल्याला महत्त्वाचं काय असतं, जेवण एक महत्त्वाचं असतं आणि जीवन कसं जगावं हे एक महत्त्वाचं असतं. म्हणजे बघा का, कारण की कुठलाही प्रोसेस आपण अभ्यासलेला असेल तर त्यातले किती आपण आपल्या जीवनामध्ये घेतो. मग इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा असतात, त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे, जे स्वतः एक्सपिरियन्स केलेलं जे जग आहे ते सांगायचं असतं. फक्त तुम्ही ती लँग्वेज कशी वापरता, तुम्ही मांडण्याची पद्धत कशी आहे, तुम्ही योग्य आन्सर देता का. आणि समजा की तुम्ही बाबा एखादं सब्जेक्ट घेतला आहे आणि त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला डीपमध्ये माहीत नाही, तर तो महत्त्वाचा आहे का? नाही. तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे, मग तो महत्त्वाचा असेल. याचा अर्थ काय की तुमचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आता त्या विद्यार्थ्याने असं सांगितल्यानंतर संवेदनशील जग आहे, संवेदनशील शून्य अशी लोक आहेत, निष्ठुर अशी लोक आहेत या जगामध्ये. आणि प्रत्येक व्यक्तीला बदलणं शक्य आहे का? जसं एक्झाम्पल सांगते मी. आता प्रत्येक टीचरला, प्रत्येक विद्यार्थ्याला बदलणं शक्य आहे का? नाही. पण तरीसुद्धा ते काय करत असतात, त्याच्या परीने प्रयत्न करत असतात. मग कृष्णमूर्ती म्हणतात बघा, द वर्ल्ड इज फुल ऑफ कलर्स पीपल, इंडिफरंट पीपल, क्रुएल पीपल, अँड हाऊ कॅन यू चेंज दोज पीपल, इज दॅट इट. बघा ते काय म्हणतात, हे जग संवेदनशून्य असेल किंवा उदासीन किंवा आणि निष्ठुर लोकांनी भरलेलं असेल, या लोकांना आपण कसे बदलू शकतो असा प्रश्न तुम्हाला पडला आहे. पण जो असा प्रश्न आहे, व्हाय डू यू बॉदर अबाउट चेंजिंग अदर्स, चेंज युअरसेल्फ. आपण नेहमी काय करतो, दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय की आपण इतरांना बदलण्याची चिंता, स्टुडंट्स म्हणतात की काय की कशा प्रकारे तुम्ही, तो एक विद्यार्थी म्हणतो की तुम्ही सगळ्यांना कसे काय बदलू शकता, आपण कसं काय बदलू शकतो. तर ते म्हणतात कृष्णमूर्ती, तुम्हाला दुसऱ्यांना बदलण्याची चिंता का आहे, तुम्ही स्वतः बदला. तुम्ही स्वतः बदलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही इतरांना बदलू शकत नाही ना, तर त्यापेक्षा तुम्ही स्वतःला बदला. कारण का तुम्ही जर मोठे व्हाल तसे तुम्हालाही संवेदनशील बनत जा. आपण सुद्धा मोठे झाल्यानंतर त्या व्यक्तीसारखेच बनू शकेल. त्यामुळे तुम्ही चेंज युअर सेल्फ, अदरवाईज ॲज यू ग्रो ॲज अप यू विल ऑल्सो बिकम ॲज कलर्स. सो यू विल ऑल्सो बिकम इंडिफरंट अँड यू विल ऑल्सो बिकम क्रुएल अँड पास्ट जनरेशन इज व्हॅनिशिंग. बघा, जसे तुम्ही मोठे व्हाल तसे तुम्ही संवेदनशून्य व्हाल, उदासीन व्हाल आणि निष्ठुर बनत जाल. मग मागची पिढी जी आहे ती आता संपुष्टात येणार आहे. म्हणजे काय, जी अगोदर लोक होती, तुम्ही जे विद्यार्थी आहात, म्हणजे तुम्ही विद्यार्थी जसे तुम्ही आहात, तुम्ही मोठ्या लोकांना काय म्हणता की तुम्ही निष्ठुर आहात, या तुम्ही त्यांना बदलू शकतात का? आपण घरातल्यांना बदलू शकतो का? सांगा मला. बदलू शकतो? नाही. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांना जर बदलता येत नाही ना, तुम्ही ती चिंता करू नका. तुम्ही कुणाला बदला? स्वतःला बदला. कारण का ते जग जे आहे, पास्ट जनरेशन आहे, ते नंतर दिसेनासे होणार आहे. म्हणजे काय की ती संपुष्टात येणार आहे आणि नंतर जाऊन तुमची पिढी उदयाला येणार आहे. मग नेक्स्ट जनरेशन तरी बदललेलं असणार आहे. एक्झाम्पल सांगितलेलं आहे बघा, इट इज गोईंग अँड यू आर कमिंग इफ यू आर ऑल्सो प्रूव्ह ॲज कलर्स, इंडिफरंट अँड यू विल ऑल्सो बिल्ड द सोसायटी. बघा ते झालेलं आहे
आता ते काय होणार आहे, संपुष्टात येणार आहे. आणि ती पिढी जाऊन म्हणजे आपल्या वडिलांची किंवा आपण म्हणू शकतो आजी असेल, आजोबा असेल, यांची पिढी आता संपुष्टात येणार आहे. आणि उद्या जाऊन कुणाची पिढी येणार आहे, तुम्ही पिढी उद्याला येणार आहे. जर मात्र तुम्ही जर संवेदनशील राहाल किंवा भावनाशून्य असाल, उदासीन असाल, निष्ठुर झाला, तर तुम्हीही तसा समाज निर्माण न होणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला बदला असं सांगितलेलं आहे. सो दॅट यू आर नॉट कॉलर्स, सो दॅट यू आर नॉट इंडिफरंट. When you say all this is business of the older generation, have you seen them? Have you watched them? Have you felt for them? If you have, you will done something and change yourself and test it by action. बघा, जर तुम्ही समाज निर्माण कराल आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला बदलणं किंवा निष्ठुर होणं, भावनाशून्य न होणं हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि असं विधान तुम्ही तुमच्याबद्दल सांगा, तुमच्या पिढीबद्दल सांगू शकता. कारण का, भावनाशून्य न होणं. बघा, एक्झाम्पल्स रिॲलिटीमध्ये दिलेलं आहे. रिॲलिटीमध्ये का दिलेलं आहे, कारण का जगामध्ये कशा प्रकारे आपण जगू शकतो, आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जगताना कशा प्रकारे जगलं पाहिजे हे एक्झाम्पल सांगितलेलं आहे आपल्याला. या उदाहरणातून आपल्याला या इंटरव्ह्यूमधून सांगितलेलं आहे. बघा, तर कृष्णमूर्ती जे आहे त्याचे विचार किती छान आहेत हे सांगितलेलं आहे की त्या पिढीला तुम्ही ओळखलं आहे का, जाणलं आहे का. म्हणजे त्या पिढीला, कुठल्या पिढीला, जी पिढी झालेली आहे आता त्या पिढीला तुम्ही ओळखलं आहे का, जाणलं आहे का, आणि त्यांना जर समजून घेतलं आहे का. तसं केलं तर तुमच्या हातून काहीतरी कृती घडेल. बघा, का घडेल, त्या व्यक्तींनी चुका केल्या त्या आपण करू नये. आपल्या वडिलांनी किंवा आपल्या आजोबांनी केलेल्या आहेत, किंवा जी पिढी आपल्या अगोदर करत आहेत त्या चुका त्या आपण करू नये. नाहीतर आपले वडील असे वागतात म्हणून आपण असं वागायचं आहे का, ते महत्त्वाचं नाही. म्हणजे आपण सुद्धा कसं जगलं पाहिजे, वेगळ्या प्रकारे जगलं पाहिजे. त्या पिढीचा दृष्टिकोन समोर ठेवून जगलं पाहिजे. त्याच्यानुसार आपण वागलं नाही पाहिजे की त्याच्यानुसार जर तुमच्या हातून काहीतरी कृती घडेल आणि स्वतःमध्ये बदल घडून आणा, आणि झालेला बदल तुम्ही काय करू शकता, तुमच्या कृतीत तपासू शकता, एक्झाम्पल्स घेऊ शकता. तुमची कृती हीच सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. म्हणजे दुसऱ्याला सांगण्यापेक्षा असं वागायचं नसतं, तसं वागायचं नसतं, स्वतः वागा. म्हणजे स्वतःवरती अवलंबन ठेवा. कारण का, बघा, पुढची पिढी असेल, पुढची पिढीची पिढी पुढची, तुमची पुढची पिढी असेल, ती कशी असेल आपण सांगू शकतो का, नाही. मग आपण ज्ञान सांगू शकतो का त्यांना की आम्ही असं करत होतं, तसं करतो. आपल्या आजी आजोबा सांगतात बघा, आमच्या काळामध्ये असं होतं, तसं होतं, तुमच्या काळामध्ये असं आहे. म्हणजे प्रत्येक पिढी असते, काय असते, चेंजेस असतात, पिढीनुसार चेंजेस असतात. आणि तसं केलं तर तुमच्या हातून काहीतरी कृती घडेल. तर आपल्याला नेहमी स्वतःला सोडून इतरांना बदलण्याचीच अपेक्षा असते, बरोबर का. बघा, वेन सच ॲक्शन इज वन ऑफ द मोस्ट एक्स्ट्रॉर्डिनरी थिंग, बट वी वॉन्ट टू चेंज एव्हरीबडी एक्सेप्ट अवर सेल्फ. एक्सेप्ट, EXCEPT, एक्सेप्ट म्हणजे च्याशिवाय. नेहमी बघा, आपल्याला सुद्धा काय असतं, स्वतःला बदलण्यापेक्षा आपल्याला काय असतं महत्त्वाचं, इतरांना बदलण्याची अपेक्षा असते. आणि त्यामुळे बघा, which means really we do not want to change, we want other to change, and so we remain callous and indifferent, cruel, as hoping the environment will change so that we can continue in our own way. You understand what I am talking about. शेवट सांगतो की तुम्हाला जे मी सांगत आहे ते एक्झाम्पल्स कळतं. तर आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, आपल्याला नेहमी स्वतःला सोडून इतरांना बदलण्याची अपेक्षा असते, इच्छा असते. आणि खरोखरच आपण स्वतःमध्ये बदल घडवून आपणास उत्सुक नसतो, पण दुसऱ्यांना बदलण्याची इच्छा आपण बाळगतो. म्हणजे आपल्याला बदलायचं असेल आपण इच्छुक नसतो, पण दुसऱ्यांना बदलायची आपण इच्छा बाळगतो. आणि आजूबाजूचं जे वातावरण आहे ते बदलेल ही मात्र
आपल्याच किंवा माझ्याच पद्धतीने जगत राहणार आणि या आशेवर स्वतः मात्र भावनाशून्य, उदासीन आणि निष्ठुर राहतो. आणि मला काय सांगायचं आहे हे तुमच्या लक्षात येतं आहे ना, असं ते कृष्णमूर्ती जे आहे ते विद्यार्थ्याला म्हणतात. आता विद्यार्थ्याचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आहे बघा, ही सेज यू आस्क टू अस टू चेंज, व्हॉट डू वी चेंज इन टू. आता बघा तो काय म्हणतो, अजून एकदा सांगते, यू आस्क अस टू चेंज, व्हॉट डू वी चेंज इन टू. आम्ही बदलायला हवं का असं तुम्हाला वाटतं, पण तुम्ही म्हणता पण नेमकं कोणता बदल आमच्यात झाला पाहिजे. आता पहिल्यांदा प्रश्न कुणी विचारलेला आहे, त्या विद्यार्थ्यानेच विचारलेला आहे, बरोबर. तो काय म्हणतो, तुम्हाला आम्ही बदलावं असं वाटतं का, हवं आहे का. मग आम्ही नेमकं काय बदलावं असं तुम्हाला वाटतं, तुम्ही सांगू शकता का. आता कृष्णमूर्ती काय म्हणतात, यू आस्क अस टू चेंज अँड व्हॉट इज इट वी चेंज इन टू. आम्ही बदलायला हवं असं तुम्ही म्हणता. कोण म्हणतात, कृष्णमूर्ती म्हणतात आम्ही बदलायला हवं असं तुम्ही म्हणता, पण नेमका कोणता बदल आमच्यात झाला पाहिजे, तर तुमचे रूपांतर हे आमच्यात आहे. एक्झाम्पल सांगितले बघा, तुमचे रूपांतर जे आहे ते आमच्यात आहे. आणि असं एक्झाम्पल सांगताना कृष्णस्वामी म्हणतात, एक्झाम्पल सांगताना बघा, ही सेज यू से ऑल दिस अँड आय मस्ट, बघा, यू आस्क अस टू चेंज अँड व्हॉट इज इट टू चेंज इंटू. यू कॅन नॉट चेंज इंटू अ मंकी. माकडामध्ये काय बदल करू शकतो का, करू शकतो का, नाही. बघा माकडात काहीच नक्की बदल होणार नाही हे आपल्याला माहीत आहे. Probably you would like to, but you cannot. So now when you say I want to change into something, listen to this carefully. If you say to yourself I must change, बघा, ज्यावेळेस पण तुम्ही जेव्हा म्हणता मला स्वतःला बदलायचं आहे, बघा, भले तुमची इच्छा कितीही होऊ शकणार नाही, त्या माकडाला बदलण्याची कितीही इच्छा असेल, पण होऊ शकेल का, नाही. तुम्ही जेव्हा म्हणता मला स्वतःला बदलायचं आहे, हे माझे बोलणे आता लक्षपूर्वक आहे का, जेव्हा तुम्ही म्हणता मला स्वतःला बदलायचं आहे, जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता की मला बदलायचं आहे, मी बदलणार आहे आणि स्वतःमध्ये विशिष्ट बदल घडवून आणणार आहे, तेव्हा तो विशिष्ट बदल ही तुम्हाला अपेक्षित असलेली गोष्ट असते. आणि लक्षात येतं ना, फॉर एक्झाम्पल आता समजा की तुम्ही लोभी आहात, बघा, तुम्ही लोभी आहात आणि तुम्हाला लोभी नसणारी व्यक्ती बनायची आहे. आता सेल्फिश सगळेच असतात. फॉर एक्झाम्पल यू आर व्हायलंट और ग्रीडी, यू वॉन्ट टू चेंज युअर सेल्फ इन टू पर्सन हू इज नॉट ग्रीडी. एक्झाम्पल, तुम्ही सेल्फिश आहात आणि तुम्हाला लोभी बनायचं नाही. लोभी आहात ना तुम्ही आता, बघा आपण सुद्धा कामापुरतंच यूज करतो आणि सोडून देतो. एक्झाम्पल्स सांगते, एक्झाम्पल्स आपल्याला ज्यावेळेस एखाद्या मैत्रिणींकडून किंवा मित्राकडून काम असतं, तेवढं काम झालं की आपलं विषय चेंज, सब्जेक्ट चेंज, आय एम ग्रीडी. आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही लोभी बनायचं नसेल, तर लोभी न होण्याची इच्छा बाळगणं हा एक प्रकारचा लोभीपणाच नाही का. लोभी न होण्याची इच्छा बाळगणं म्हणजे तो लोभीचपणा. एक्झाम्पल दिलेला आहे ग्रीडीनेस. सो नाउ not wanting to be greedy is another form of greed, isn't it? So do you see that? But if you say I am greedy, I will find out what it means, why I am greedy, and what it involved in it. So then when you understand greed, you will be free of greed. Do you understand what I am talking about? आणि शेवटी कृष्णमूर्ती विचारतात, मी जे तुम्हाला सांगतोय ते कळतंय का, की मी कशाबद्दल बोलतोय, लोभीपणाबद्दल बोलतोय की मी लोभी आहे, पण नक्की कसा आहे, मी लोभी आहे नक्की कसा आहे, लोभी असणं म्हणजे काय आहे किंवा काय असू शकतं हे तुम्हाला समजत नाही. समजेलच तर तुम्ही लोभीपणाचा अर्थ समजू शकाल. नेमकं लोभीपणा म्हणजे काय हे जर आपल्याला माहीत असेल तरच आपल्याला ती संकल्पना कळू शकते आणि लोभीपणापासून मुक्त व्हाल. आणि मी काय सांगू इच्छितो ते समजत आहे ना तुम्हाला, असं कृष्णमूर्ती म्हणतात. बघा कृष्णमूर्ती कशा प्रकारे एक्झाम्पल्स सांगतात, व्हॉट आय एम टॉकिंग टू यू. सो लेट मी एक्सप्लेन. आय एम ग्रीडी अँड आय स्ट्रगल, फाईट, मेक ट्रिमेंडस अँड एफर्ट्स नॉट टू बी ॲज अ ग्रीडी.
आता सगळं एका लेक्चरमध्ये होऊ शकतं का? एक्झाम्पल सगळं एका लेक्चरमध्ये होऊ शकतं का? नाही. एक जीवनाचं सत्य सांगितलेलं आहे ॲक्टिव्हिटीमधून, आणि त्यामध्ये नेमकं काय, कशा प्रकारे लोकांना वागलं पाहिजे, मग स्वतःला बदललं कसं पाहिजे, दुसऱ्याकडून ती अपेक्षा न करता नेहमी लोकांनी काय केलं पाहिजे, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आपण सुद्धा बघा, आपण सुद्धा वागताना स्वतःपासून केलं पाहिजे. कारण का, बऱ्याचदा आपल्याला घरच्यांकडून अपेक्षा असते, पण